आरटी प्रवेश 2026-27 आज तारीख 25/6/2026 आहे। अजून तरी चौथ्या यादीची डेट ही लागलेली नाही आहे। चौथी यादी ही जाहीर झालेली नाही आहे। इथे आपण आर टीच्या डॅशबोर्डवरती बघायचं आहे, ज्या काही टोटल जागा आहेत आज अखेर आर टीने 95,785 ह्या वाटप केल्या आहेत। तिसऱ्या यादीमध्ये आज अखेर 3,297 पालकांनी आपली ॲडमिशन प्रोसेस पूर्ण केली आहे। आर टी आयकडे चौथ्या यादीतील पालकांसाठी 10,026 जागा आहेत। तर पालक वर्गांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की चौथी यादीची तारीख ही फिक्स झालेली आहे आणि आता आपण तयारीला लागायचं आहे। आपले सर्व डॉक्युमेंट अप टू डेट ठेवायचे आहेत, जेणेकरून व्हेरिफिकेशनच्या पहिल्या ॲटममध्ये आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतील आणि आपल्या पाल्याचा प्रवेश हा फिक्स होईल। तर इथे आपण बघितले की इथे तरी काय अपडेट नाही आहे, म्हणजे आज अखेर कोणतीही अपडेट नाही। इथे आपण आणखी एक डॅशबोर्ड बघायचा आहे की जर आपणास आपले स्टेटस चेक करायचे असेल तर आपण नेहमी आर टीच्या पोर्टलवर यायचं आहे आणि इथे जे काही ॲप्लिकेशन वाईज स्टेटस आहे, म्हणजे अर्जाची स्थिती, ॲप्लिकेशन वाईज डिटेल यावर आपण क्लिक करायचं आहे आणि आपली स्थिती जी काय आहे अर्जाची ही नेहमी चेक करायची आहे। चेक केल्यानंतर इथे आपणास आपल्या अर्जाची स्थिती ही दिसून जाईल। नॉट अप्रोच म्हणत आहे, कारण अजून चौथी यादी लागलेली नाही। तर इथे आपण आर टी आयचा डॅशबोर्ड बघितल्यानंतर आपण इथे आणखी एक डॅशबोर्ड बघायचा आहे। तर महाराष्ट्रासाठी चौथ्या आर टी परीक्षा यादी ही कधी लागणार आहे, तर जेव्हा 19 तारीख ही झाली आणि 19 तारखेअखेर जे काही डॉक्युमेंट आर टी आयकडे आलेले आहेत त्याच्या व्हेरिफिकेशनसाठी किती वेळ लागेल त्यावर चौथ्या यादीची तारीख ही फिक्स असते आणि तेव्हाच चौथी यादी ही लागत असते। आपण चौथ्या यादीचा तपशील काय जर आपणास बघायचा असेल तर आता मी आपणास सांगितले की आपण ॲप्लिकेशन वाईज स्टेटस हे चेक करायचं आहे। तर पालकवर्गांनो, आता आपण बघायचं आहे की चौथ्या यादीची तारीख ही फिक्स झालेली आहे आणि ती कधी लागणार आहे। तर इथे आपण बघायचं आहे महाराष्ट्रासाठी चौथी यादी ही परीक्षेमध्ये आहे। आर टी परीक्षा यादी जून महिन्याच्या अखेरीस, म्हणजे चौथी यादी ही आपली जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या सुरुवातीस लागण्याची शक्यता आहे। कारण मी आपणास सांगितले 19 जून अखेर जेवढे डॉक्युमेंट आर टीकडे सबमिट झाले आहेत त्याचा व्हेरिफिकेशन करण्यासाठी वेळ लागत आहे आणि म्हणून चौथी यादी लागण्यास उशीर होत आहे। तर इथे आपण आज बघितले की चौथी यादी ही जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या सुरुवातीस लागणार आहे। तर पालकवर्गांनो, आपणास मी आज ह्या व्हिडिओमध्ये सांगितले की जी काही तारीख फिक्स झाली आहे ती कधी लागण्याची शक्यता आहे। तर परत एकदा सांगतो, चौथी यादी ही जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागण्याची शक्यता आहे, जुलै महिन्याच्या सुरुवातीस लागण्याची शक्यता आहे। तर पालकवर्गांनो, हा व्हिडिओ कसा वाटला मला कळण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद, थँक्यू।